कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद सर्वांना. तर इथं बघा, आज आपण कारलं बनवूयात. तर कारलं जे आहे ते मस्त असं छान चिरून झाल्यानंतर एक 15 मिनिटं मीठ लावून आपण त्याला रेस्टसाठी ठेवायचं. नंतर 2-3 वेळा याला गार पाण्यानं धुवून घ्यायचं. धुतलेलं कारलं जे आहे ते एक 50% शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपण काय करायचं, एक तवा घ्यायचा. तव्यावरती जास्त लसणाच्या कुड्या घालून आपण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. सोबतच त्याच्या आपण शेंगदाणे आणि जे सुकं खोबरं आहे ते देखील भाजून घ्यायचं. आणि हे मिक्सरला लावताना थोडंसं त्यामध्ये जिरं टाकायचं आणि त्याची भरड बनवून घ्यायची. मग नंतर काय करायचं, त्याच तव्यावरती थोडंसं म्हणजे जास्त तेल टाकायचं आणि आपण जे शिजवलेलं कारलं आहे त्यातील पाणी पिळून मस्त छान असं भाजून घ्यायचं खरपूस. नंतर आपण त्यामध्ये भरड टाकायची जी बनवलेली आहे ती, आणि सोबतच थोडंसं आपली हळद, मीठ आणि आपली चटणी टाकून मस्त छान वर कोथिंबीर टाकून आपलं जे कारल्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद सर्वांना. तर इथं बघा, आज आपण कारलं बनवूयात. तर कारलं जे आहे ते मस्त असं छान चिरून झाल्यानंतर एक 15 मिनिटं मीठ लावून आपण त्याला रेस्टसाठी ठेवायचं. नंतर 2-3 वेळा याला गार पाण्यानं धुवून घ्यायचं. धुतलेलं कारलं जे आहे ते एक 50% शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपण काय करायचं, एक तवा घ्यायचा. तव्यावरती जास्त लसणाच्या कुड्या घालून आपण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. सोबतच त्याच्या आपण शेंगदाणे आणि जे सुकं खोबरं आहे ते देखील भाजून घ्यायचं. आणि हे मिक्सरला लावताना थोडंसं त्यामध्ये जिरं टाकायचं आणि त्याची भरड बनवून घ्यायची. मग नंतर काय करायचं, त्याच तव्यावरती थोडंसं म्हणजे जास्त तेल टाकायचं आणि आपण जे शिजवलेलं कारलं आहे त्यातील पाणी पिळून मस्त छान असं भाजून घ्यायचं खरपूस. नंतर आपण त्यामध्ये भरड टाकायची जी बनवलेली आहे ती, आणि सोबतच थोडंसं आपली हळद, मीठ आणि आपली चटणी टाकून मस्त छान वर कोथिंबीर टाकून आपलं जे कारल्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.